आणि भाजपचे दिवंगत ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांचा सुद्धा जन्मदिवस आहे। त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं पंकजा मुंडे, धनंजय मुंडे आणि मुंडे परिवारानं गोपीनाथ गडावरती जाऊन गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं। धनंजय, पंकजा आणि प्रीतम मुंडे गोपीनाथ मुंडेंच्या समाधीवर नतमस्तक झाले। यावेळी धनंजय मुंडे भावुक झाल्याचं चित्रही दिसलं। गोपीनाथ मुंडेंच्या जन्मदिवसानिमित्त पांगरी इथल्या त्यांच्या समाधीस्थळाला फुलांची आकर्षक सजावट केली गेली होती। गोपीनाथ गडावरती आल्यावर समाधान, शांती आणि स्फूर्ती मिळते असं पंकजा मुंडेंनी म्हटलं। त्या दिवशी मुंडे साहेबांनी शपथ घेतली होती मोदींच्या मंत्रिमंडळात। त्या दिवशी मुंडे साहेबांच्या चेहऱ्यावर जो आनंद होता, जे स्वप्न होते, त्यांना या देशाची सेवा करण्याची संचित या सगळ्या जीवनामध्ये जे सगळ्या देशभरातील वंचित आहे त्यांची सेवा करण्याची जी संधी मिळाली होती, त्याच्यामध्ये ते खूप आनंदात होते। ईश्वराने त्यांना तेवढं टर्म द्यायला पाहिजे होती, म्हणजे त्यांना लोकांसाठी जे करायचं आहे ते करता आलं असतं। मुंडे साहेब असताना जे वैभव होतं, जे सुख होतं, जो आनंद होता, त्याच्यापासून आम्ही जरी वंचित असलो तरी मुंडे साहेबांनी जो वसा दिला आहे तो वसा आम्ही सदैव चालू ठेवू आणि सामान्य माणसाची सदैव सेवा करू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।